बहिणीवर लग्नाच्या अक्षता पडण्यापूर्वीच युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जेलरोड इथं घडली आहे। अजय दिलीप डहाळे वय 31 असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे। पंचगाव इथं संतोष व दिलीप डहाळे हे बंधू एकत्र राहतात। संतोष डहाळे यांच्या कन्येचं वैभव लक्ष्मी लॉन्स इथं विवाह सोहळा होता। त्यासाठी डहाळे परिवाराची लग्नाची सर्व तयारी झाली होती। नेमकं त्याच वेळी कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला। घटना काय घडली आहे पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। घरात लग्न असल्यानं कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं। या विवाह सोहळ्याआधी मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता। एका बाजूला नववधूचे हात मेहंदीनं रंगत असताना तिचे भाऊ, नातेवाईक आणि त्याचे मित्र परिवार डीजेच्या तालावर ठेका धरत नाचत होते। मात्र नियतीच्या मनात काय असतं हे कुणीच सांगू शकत नाही। नाचून झाल्यावरती पाणी पिताना वधूचा चुलत भाऊ अजय दिलीप डहाळे चिंटू याला चक्कर आली, त्यामुळे त्याला पाणी दिलं। मात्र पाणी पिऊन झाल्याने अजयने बहिणीला सासरी पाठवण्याआधीच या जगाचा निरोप घेतला आणि क्षणात आनंदी मंडपात दुःखाचं सावट पसरलं। डहाळे परिवार, सोनार समाज, पंचकसह संपूर्ण जेल रोड, नाशिक रोड शहर शोकामध्ये बुडालं। अजय हा एका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत होता, तर वडील दिलीप डहाळे हे पान दुकान चालवतात। सोमवारी दुपारी दसक अमरधाम इथं शोकाकुळ वातावरणात अजयला शेवटचा निरोप देण्यात आला।